सोलापूर येथे राज्यात वाढत चाललेल्या अंधश्रद्धा, तंत्रमंत्र आणि बुवाबाजीच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष माकप यांच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या निषेधार्थ त्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देऊन दहन करण्यात आले। जिल्हा परिषद परिसरातील पूनम गेट येथे हे आंदोलन पार पडले। या आंदोलनाचे नेतृत्व ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर आणि जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांनी केले। कार्यकर्त्यांनी अंधश्रद्धेविरोधात जोरदार घोषणाबाजी करत समाजात वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज अधोरेखित केली। अशोक खरात प्रकरणात काही लोकप्रतिनिधी, अधिकारी व मंत्र्यांचा सहभाग असल्याचे आरोप करण्यात आले असून या सर्वांची सखोल चौकशी करून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। महिला संघटनेच्या राज्याध्यक्ष कॉम्रेड नसीमा शेख यांनी राज्यात अशा भोंदू बाबांची संख्या मोठी असून ते सर्वसामान्य नागरिकांचे शोषण करत असल्याचे सांगितले। तसेच माकपच्या राज्य कमिटी सदस्य नलिनीताई कलबुर्गी यांनी सर्व आरोपींवर कठोर कारवाई करून अशोक खरातची मालमत्ता जप्त करण्याची मागणी केली। पीडित महिलांचे व्हिडिओ सोशल मीडियावरून तातडीने हटवावेत असेही त्यांनी स्पष्ट केले। या आंदोलनादरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले। अंधश्रद्धेविरोधात विशेष मोहीम राबवणे, प्रत्येक पोलीस ठाण्यात निर्मूलन कक्ष स्थापन करणे आणि जादूटोणा विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे यांसारख्या मागण्या करण्यात आल्या। समाजात विवेकवाद रुजवण्यासाठी अशा प्रवृत्तींविरोधात सातत्याने लढा देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला।